नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. होरपळ ही गीताराम नरवडे यांची कादंबरी तुम्ही ऐकताय आणि आज भाग 8. दुपारी शिदबा शेतावर गोळा केलेला काडी कचरा जाळण्यासाठी गेला. पाठोपाठ रेवजीसुद्धा चक्कर मारायला गेला. रेवजीला एकांतात आलेलं बघून शिदबाच्या मनात विचार आला. रेवजीला समजावून सांगायची हीच नामी संधी आहे. शिदबानं रेवजीला विचारलं, रेवजी तुझी सुट्टी अजून किती दिवस आहे? हाय अजून 4-5 दिवस. का बरं? मग एक काम कर, शहरात तुझ्या खोलीत सामान अगोदर नेऊन ब्याजवर लावून टाक. अचानक बिराड घेऊन गेला तर तारांबळ व्हायला नको. आपल्या भावाच्या बोलण्यानं रेवजी काहीसा चमकला. त्याने आपल्या भावाकडे नजर रोखून बघितलं आणि भावाला म्हणाला, दादा काय झालं? अरे काय नाही, तू या जेवणाचे आबाळ होई नाही म्हणून म्हणतो. आता लगीन झालं कवर तू खानावळीचं खाणार नाही का? अरे आपलं माणूस घरी असल्यावर काळजी नसती. पण शहरात कुटुंब करून राहायचं म्हणल्यावर खर्च वाढणार. त्याच्यापेक्षा अजून काही दिवस थांबव म्हणतो मी. परत शिदबा त्याची समजूत घालत म्हणाला, अरे तुला खर्चाची काळजीच होती तर लगीनच कशाला केलं? आज ना उद्या तुला न्यावंच लागणारच आहे का नाही? मग आता उद्या नाहीचं तर आज घेऊन जा. शिदबा हट्टालाच पेटल्याचं रेवजीला जाणवलं आणि तो मनकर्णाला बरोबर घेऊन जायला तयार झाला. सुट्टी संपताच तो मनकर्णाला घेऊन नोकरीच्या ठिकाणी गेला. रेवजीला आपण मनकर्णाला घेऊन जायचा सल्ला दिला असला तरी रेवजी आपल्याला आणि आपल्या आईला विसरणार नाही याची शिदबाला खात्री वाटत होती. लग्नाचं झालेलं कर्ज रेवजी फेडेल असंही वाटत होतं. रेवजीची अधूनमधून चक्कर सुरू झाली. थोडेफार तोंडी लावण्यापुरते तो पैसे द्यायचा. एक दिवस न राहून शिदबा त्याला म्हणाला, रेवजी अरे लोकांचं कर्ज लय वाढलंय, आपण थोडं थोडं करून मिटवाय पाहिजे. पण दादा मला अजून पगार थोडाच मिळतोय, त्यात बिराड नेलंय संगती, खर्चाला पैसे पुरत नाहीत. पर ठिकाणी राहायचं म्हणल्यावर अरे मग थोडी काटकसर कर, बचत करायला शिक. लोक आता दारात खेट्या मारायला लागले. शिदबा त्याला समजावून सांगत होता पण रेवजीच्या मनावर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं काही जाणवलं नाही. उलट तो म्हणाला, मग लोकांना म्हणावं दम धरा की आम्ही काय पळून चाललोय का? तशी यमुनाबाई म्हणाली, रेवजी अरे आपल्याला असं बोलून चालणार नाही बाबा. अरे येळाला आपले नड वारले त्यांनी, त्यांचे पैसे आपण फुलात घालून दिले पाहिजेत. अगं पण नाही कुठं म्हणतोय मी, आज ना उद्या देणारच हो की. पैसा काय झाडाला तोडायचा का? रेवजीच्या बोलण्याचा सूर बदलत चाललेला बघून शिदबानं अंदाज केला. वाद वाढू नये म्हणून तो म्हणाला, अरे रेवजी तो थोडं डोकं शांत ठेव. काय झालं तरी आपल्याला लोकांच्या ऋणातनं मोकळं व्हायला पाहिजे. मग मी कुठं नाही म्हणतोय, हो की ऋणातनं मोकळं, पण त्यांना म्हणावं घोड्यावर बसू नका. वाद वाढवण्यात अर्थ नाही म्हणून शिदबानं त्या चर्चेवर पडदा टाकला. पण यमुनाबाईला ते सहन नाही झालं. ती राहून राहून रेवजीला डिवचत होती. शेवटी शिदबानं आपल्या आईलाही शांत केलं. रेवजी नोकरीच्या गावी निघून गेला. महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, रेवजीनं गावाकडे येणंच बंद करून टाकलं. यमुनाबाई पाखरासारखी त्याची वाट बघायला लागली. कदाचित आपण त्याला कर्जाची जाणीव करून दिल्यामुळे तो नक्कीच बचतीला लागला असेल. नाहक खर्च करण्यापेक्षा जमा केलेली पुंडी एक खट आणून द्यायचा विचार करत असेल असं तिला वाटत होतं. आला दिवस रेवजीच्या प्रतीक्षेत ती घालवत होती. शिदबा थोडं थोडं करून लोकांचं ऋण फेडत होता. थोड्याच दिवसात राऊ लग्नाला येणार होती. त्याला तिच्या लग्नासाठी जमवाजमव करावी लागणार होती. रेवजीच्या मदतीची आशाच त्यांनी सोडून दिलेली होती. एक दिवस अचानक पोस्टमन दारात येऊन उभा राहिला. हातातलं पोस्टाचं पाकिट यमुनाबाईच्या हातात देत म्हणला, आई साहेब रेवजीचं पत्र आहे. यमुनाबाईंनी पत्र हातात घेतलं. तिला मोठा आनंद झाला. नक्कीच रेवजीनं जमवाजमव केलेल्या पैशाबाबत खुलासा पाठवलेला असावा. रांगतं मूल अंगणात सोडताच त्यांनी अंगणभर धावावं तसं तिचं मन रांगायला लागलं. कल्पना विश्वात भ्रमण करायला लागलं. अखेर माझ्या रक्तातून तयार झालेलं दूध रेवजी आणि शिदबा प्यायलंय. ते कधी वायाला जाणार नाही.
त्याने आणलेल्या पैशातनं सावकाराचं देणं मिटवलं जाईल असं तिच्या मनात सतत येत होतं. पोस्टमननं दिलेलं पाकिट काळजाच्या कप्प्यात दडवून ठेवावं तसं तिने जपून ठेवलं आणि मग ती शिदबाची वाट बघायला लागली. संध्याकाळची वेळ झाली, सांजवात लागली. अंधारातही यमुनाबाईला शिदबाची चाहूल लागली. शिदबा अंगणात आला, बैल दावणीला बांधले. दिवसभराच्या कामानं थकलेल्या शिदबानं हातपाय धुतले. वळणीवरच्या पटकरानं हातपाय पुसले आणि आईजवळ येऊन बसला. आज यमुनाबाईनंच त्याला जेवायला वाढलं. सिंधू चुलीजवळ स्वयंपाक करत होती. आज राहू, दीपक लवकर झोपले होते. जेवता जेवता शिदबा आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळायला लागला. आपल्या आईला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे याची त्याला जाणीव झाली. पण आई बोलल्याशिवाय आपण तिला काही विचारायचं नाही असं त्याने ठरवलं. तो मुक्यानं एक एक घास तोंडात घ्यायला लागला. हळूच यमुनाबाईनं विषयाला हात घातला. रेवजीचं पत्तूर आलंय, पोस्टमननं दिलं 3ऱ्या परी. काय मानलाय तो त्याच्यात? निर्विकार चेहरा करून शिदबा बोलला. तशी त्या पत्राची त्याला फारशी उत्सुकता जाणवली नाही. अरे मला वाचता येत आहे वय, ते पाकिट मी फोडलं बी नाही, तूच फोड आणि वाच त्याच्यात काय येते. यमुनाबाई तटकन उठली. म्हातारपणामुळे तिला तसं उठणंही जड जात होतं. हलक्या पावलानं ती भिंतीजवळ गेली. भिंतीच्या खुंटीला अडकवलेल्या पिशवीतनं पाकिट बाहेर काढलं, शिदबाच्या पुढे टाकलं. एकवार त्यांनी त्याच्याकडे बघितलं, परंतु त्याला त्यांनी स्पर्शही केला नाही. यमुनाबाईला ते जरा खटकलं. तिला शिदबाचा रागही आला. पण आपल्या मनातला राग मनात दाबत ती म्हणाली, अरे फोडून बघ तरी काय लिहिलं त्याच्यात, का तुला वाचायचंच नाही? अगं आई, आधी मला जेवून ते घेऊ दे, मग वाचतो की. तुला ना दमच नाही बघ. यमुनाबाईला त्यांनी प्रत्युत्तर दिलं असलं तरी त्याच्या आवाजात काहीतरी कातरता जाणवली. आवाजातला वेगळेपणा कळायला तिला वेळ नाही लागला. शिदबाच्या चेहऱ्यावरचे भाव रंग ती निरखायला लागली. एवढे दिवस भावासाठी काबाड कष्ट करणारा, त्याच्यासाठी जीवाचं रान करणारा, तहान भूक न पाहणारा शिदबा असा तिरसट आवाजात का बोलतो हे तिचं तिला कळेना. शिदबाच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता तिला लागेना. तिचं मन बेचैन झालं. शिदबानं जेवण उरकलं, हात पुसले. भविष्य कथन करणाऱ्या पोपटानं भविष्याचं पाकिट काढावं तसं 2 बोटाच्या चिमटीनं ते उचललं. त्याचा एक कोपरा उचकटला आणि आतला जाड कागद बाहेर काढला. शिदबा कागद वाचायला लागला. तो कागद वाचत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून यमुनाबाई गोंधळून जात होती. अखेर पत्र वाचून झालं. त्याच्यासोबतचा कागद वाचला. कागदाची घडी घातली. जाड कागदासहित घडी घातलेला कागद पाकिटात घातला आणि खुंटीवर ठेवून दिला. न राहून यमुनाबाईंनी विचारलं, काय आलं रे पत्रात, काय म्हणतोय तो? काय नाही आई, खुशाली कळवली त्याने. जड अंतःकरणानं शिदबानं शब्द उच्चारले तशी यमुनाबाई म्हणाली, नाही नाही शिदू, तू मायापासनं काहीतरी लपवतोय. तुझा चेहरा सांगतोय की रे मला, खरं सांग काय आलंय पत्रात? अगं खरंच आहे, काही विशेष नाही आहे. शिदबानं कृत्रिम हास्य चेहऱ्यावर आणलं तशी यमुनाबाई पुन्हा म्हणाली, काय पैसे बिशे पाठवायचं सांगितलंय का त्याच्यात? अरे रिनदाराने उचलून धरलंय की इथं. आई, त्याच्यावर आपण नंतर बोलू. मी जरा बाहेर जाऊन येतो, तू जेवून घे आणि झोप, मला यायला थोडा उशीर लागन. तो तडक घराच्या बाहेर पडला. पत्र वाचून त्याच्यावर वीज कोसळली होती. तो बाहेर जाताना त्याचे डोळे पाण्यानं डबडबले होते. ते डबडबलेले डोळे यमुनाबाईच्या नजरेतनं काही सुटले नाहीत. भूकंपात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त होऊन जावी असं त्याला वाटलं. मस्तकावर एखादा पर्वत कोसळावा, त्यात मस्तकाचा चुरा व्हावा अशी त्याची मनस्थिती झाली होती. आपण काय स्वप्न बघत होतो आणि आपल्या पदरी काय पडलं याचा तो विचार करायला लागला. त्यांनी तडक चिमाजी आप्पांचं घर जवळ केलं. रात्रीच्या मध्यानकाळी शिदबा घरी आला तेव्हा आई अंथरुणात बसून स्फुंदून स्फुंदून रडत होती. सिंधूच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या चिंब होत्या. ती या कुशीवरनं त्या कुशीवर, त्या कुशीवरनं या कुशीवर सारखी वळत होती.
आपली आई रडतीये हे बघितल्यावर तो आईजवळ गेला. आईला स्पर्श करत म्हणाला, अगं आई, काय झालंय तुला रडायला? शिदबाचा आवाज ऐकताच तिचा भावनातिरे गानावर झाला. ती रडत म्हणली, अरे शिदू, म्या काय सपन बघितलं होतं आणि काय पदरी पडलं रे. अगं पण काय झालंय आई? आई मला सांगशील का खरं? असं काय करते आई तू? शिदबा काकुळतीला येऊन म्हणाला. तशी यमुनाबाई म्हणाली, माया समद्या सपनाचा चुराडा झाला. जो भाऊ आपल्या बायकोसाठी एका दिवसात बंगला घेतो, बायको करता जन्म देते, आईला विसरतो. ज्या भावाने याच्या शिक्षणाकरता लोकांचे उंबरे झिजवले, नाही त्याच्या पुढं पदर पसरले, त्याला विसरतो. ज्या भाऊजाईनी पोटच्या लेकरासारखा जीव लावला, तिला बी विसरतो. अरे तो बायको करता सगळ्यांना तोडायला लागला, कसा एकाएकी बदलला रे. अरे काय केलं नाही आपण त्याच्याकरता? अशी कोणती दुश्मनी उतरली? आपल्या आईच्या मुखातनं असे शब्द बाहेर पडताच शिदबाला आश्चर्याचा धक्का बसला. तो आईला म्हणाला, अगं आई, तू काय म्हणते मला कळतच नाही. काय झालंय काय तुला? नाही शिदू, आपल्या आईच्या काळजाला घाव होतील. आपल्या आईला ते सहन होणार नाही म्हणून तू पत्रातलं गुपित पत्रातच ठेवलं. पण तू बाहेर गेल्यावर ते पत्र बाबड्याकडनं मी वाचून घेतलंय, समद कळलंय मला. अगं आई, काय केलं तू हे? कशाला वाचून घेतलं बरं ते पत्र? अगं तुझ्यापासून लपून ठेवायचा किती प्रयत्न केला मीच याडा आहे. ते पत्र माझ्या खिशात घालून न्यायला पाहिजे होतं. घरात पत्र ठेवून माझी लय मोठी चूक केली बघ. शिदा, अरे पत्र वाचून झाल्यावर तू हे डोळे डबडबरेले बघितले, तेव्हाच माझ्या काळजानं धीर सोडला. नक्कीच काहीतरी आघटित असन पत्रात, असं वाटलं मला. तू बाहेर गेला, मग बाबड्याला घरी बोलून घेतलं आणि घेतलं त्याच्याकडनं पत्र वाचून. पत्रातली एक एक वळ बाबड्या वाचित होता आणि माझ्या डोक्यात हातोडे पडत होते. शिदार, एवढी संकट हिमतीनं झेलली, पण तू कावा खचला नाही आणि आज तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं आणि माझं मन सावरलं नाही. राहू झोपलेली होती म्हणून बाबड्याकडनं वाचून घेतलं आम्ही दोघींनी. दोघंही माय लेकरं कितीतरी वेळ एकमेकांच्या जवळ बसून रडत होती. आपल्या डोळ्यातल्या गंगा यमुनांना मोकळी वाट करून दिली त्यांनी. त्यांना अडवायचं धाडस दोघांच्याही हातात राहिलेलं नव्हतं. ज्या सिंधूच्या मनात रेवजीबद्दल ममता होती, ती जागा आता घृणेनं घेतली होती. ती मनातल्या मनात पत्रातला शब्द आठवत होती. पत्रात लिहिलं होतं, प्रिय दादा, पत्र वाचून तुला कदाचित धक्का बसेल. समोर येऊन सांगायचं धाडस होणार नाही म्हणून पत्र पाठवून तुला कळवतोय. मनकर्णा एकुलती एक आईवडिलांच्या लाडात वाढलेली मुलगी आहे. तिला शहराची सवय आहे. तिला खेड्यात राहायला आवडत नाही. मनकर्णाचं आणि वहिनीचं जमणार नाही, कारण वहिनीमध्ये खेडवळपणाचे संस्कार आहेत. शिवाय आईबद्दल सुद्धा तिचं मत फारसं चांगलं दिसत नाही. तिच्याकडून कदाचित आईचा अपमान होऊ शकतो, तो तुला सहन होणार नाही. खेड्यातल्या वातावरणात न राहण्याबद्दल तिने मला बोलून दाखवलंय आणि तिने इथेच राहायचा निर्णय घेतलाय. इथे राहण्यासाठी असलेली खोली अपुरी पडतीये म्हणून तिच्या आणि तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर मी एक बंगला घेतलाय. तिथे येऊन घरात सतत वाद वाढवण्याऐवजी आम्ही इथेच राहिलो तर भांडण तंटे होणार नाहीत. निदान आम्ही सुखानं जीवन जगू. तू म्हटल्याप्रमाणे कधीतरी वेगळं व्हावंच लागणार होतं. घेतलेल्या बंगल्याची पूजा पुढच्या रविवारी ब्राह्मणाकडून काढलेल्या मुहूर्तावर ठरली आहे. सोबत बंगल्याच्या वास्तुशांतीचं कार्ड पाठवतोय. पूजेला येऊन बंगला बघून जा एवढीच एक इच्छा म्हणून तुला वास्तुशांतीचं कार्ड आणि पत्र पाठवतोय, तुझा लाडका भाऊ रेवजी. बराच वेळ घरातलं वातावरण धीरगंभीर बनलं. कोणीच कोणाशी बोलायला तयार नव्हतं. काही वेळानं यमुनाबाई म्हणाली, शिधा रेवजी आपल्या हातातनं कावा निसटला, कळलं बी नाही रे. नोकरीला जाताना काय बोलला होता, किती शब्दाला जागलाय त्यो. तसा शिदबा आपले डोळे पुसत म्हणाला, आई खरं सांगू का, ज्या दिवशी रेवजी आपल्याशी कुताघशी करून गेला ना, त्याच दिवशी मला त्याचा संशय आलता. मी त्याची चौकशी चालू ठेवली. तिथलाच एक जण माझ्या चांगल्या ओळखीचा निघाला. त्यांनी मला हळूहळू समध्या करामती सांगितल्या, पण तुला हे कळालं तर मोठा अनर्थ होईल या भीतीनं मी ते गुपित
गुपितच ठेवलं. उडतं पाखरू झालं ना रे बाबा ते. त्याच्या पंखात बळ आलंय. पंखात बळ येताच आपल्याला पोसलं, वाढवलं, त्या मातीला सुद्धा इसरून गेलं ते. यमुनाबाईचे उदासपणाचे उद्गार ऐकल्यावर शिदबा म्हणाला, आई तो असा किती विचार केला, मानाला किती बी खाल्लं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्या लेखी त्याच्यापुरतीच दुनिया मानायला लागलाय तो. सामाजिक प्रतिष्ठा सोड, जन्म देत या मातेचा तरी विचार करायला पाहिजे होता त्याने. यमुनाबाईला रडत थांबवता येत नव्हतं. भूकंपानं राहून राहून हादरे द्यावेत तसे तिला राहून राहून हुंदके येत होते. सिंधूची ही गत त्यावेगळी नव्हती. सिंधू अंथरुणावर पडल्या पडल्या म्हणाली, मी काय नाही केलं रेवजीसाठी. वासरासारखं जपलं की हो त्याला. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं एवढा बेईमान होईल म्हणून. वास्तुशांतीचा दिवस उगवला. काही झालं तरी आपल्याला जायला हवं म्हणून शिदबा सकाळी 11 वाजता घरनं निघाला. आईला चल म्हणाला, पण आईच्या काळजावर घाव झाला होता. काळजावर झालेली जखम भळभळत होती म्हणून यमुनाबाईनं यायला नकार दिला. सिंधूही तयार झाली नाही. तशी शिदबाची जायची इच्छा नव्हती, पण आपण नाही गेलो तर समाजात चुकीचा संदेश जाईल. आपल्याबाबत रेवजीचे कान लोक भरवतील. आम्हा दोघातली दरी वाढवतील. समाजात प्रेम जुळवणारे थोडे पण प्रेम तोडणारे जास्त असतात. म्हणून काळजावर दगड ठेवून शिदबा कार्यक्रमाला निघाला. सगळ्या बंगल्यावर लाईटच्या माळा चमकत होत्या. विद्युत रोषणाईनं दिवसासुद्धा बंगला सजवला होता. नक्षीदार हार दारावर लावले होते. बंगल्यासमोर एक भला मोठा मंडप लावला होता. त्याच्या डाव्या बाजूला शामियान्याचा मंडप होता. त्यामध्ये टेबल खुर्च्या मांडून जेवणाची व्यवस्था केली होती. मांडवा जेवणाच्या टेबलावर माणसांची सारखी वर्दळ चालू होती. रेवजीचा सासरा तर आपल्या स्वतःच्याच बंगल्याची वास्तुशांत असल्यासारखा रुबाबात वागत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत तोच करत होता. 5 पक्वान्नांचं जेवण जेवून येणारे जाणारे ढेकर देत होते. शिदबा मंडपात शिरला. रेवजीचा सासरा मंडपाच्या दरवाज्यातच उभा होता. शिदबाला बघून त्यांनी तोंड फिरवलं आणि न पाहिल्यासारखं बाजूला निघून गेला. शिदबा बंगल्यात शिरला. रेवजी वास्तुशांतीच्या पूजेच्या पाटावर बसून प्रसाद पंचामृत देत होता. त्यानं शिदबाला बघितलं आणि म्हणाला, अरे दादा कवा आला? तसा शिदबा म्हणाला, हे काय आता चालू आहे? आईला नाही आणलं का? शिदबाच्या मनात आलं की त्याला उलट विचारावं की तू न्यायला का नाही आला? जन्म देत्या आईला न्यायला यायला तुला लाज वाटली का? पण त्यांनी मनातल्या मनात हा विचार ठेवला, कारण त्यामुळे कदाचित वाद वाढला असता. तो वरवर म्हणाला, नाही, आईला जरा कसकस होती म्हणून नाही आली. मग वहिनी? शिदबानं त्याच्यावर मात्र काहीही उत्तर दिलं नाही. फक्त मानेनंच नाही म्हणाला. एवढ्यात मनकर्णा काही बायकांसोबत आतल्या खोलीतनं बाहेर आली. शिदबाला बघताच तिच्या कपाळावर आठा पडल्याचं जाणवलं. ती काही न बोलता पुन्हा आतल्या खोलीत निघून गेली. शिदबाच्या चाणाक्ष नजरेतनं ते सुटलं नाही. तो काही वेळ तिथे घुटमळला. बंगल्याच्या बाहेर आला तसा रेवजी दरवाज्यात येत म्हणला, अरे दादा जेवून घे. शिदबानं मानेनं होकार दर्शवला, पण त्याचं जेवायला मनच झालं नाही. तो मनात विचार करायला लागला. रेवजीच्या लग्नाचं कर्ज अजून डोक्यावर तसंच आहे. ते कर्ज फेडायला रेवजीकडे पैसे नाहीत, पण बंगला घ्यायला, आजचा एवढा खर्च करायला मात्र ह्याच्याकडे पैसा आहे. किती ही लबाडी. बायकोच्या इच्छेखातर बंगला घेऊ शकतो, पण नोकरीला लागल्यानंतर अद्याप जन्मदेत्या आईला एखादी साडी नाही, भावजाईला नाही. ज्यांनी याच्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांना तो एकाएकी विसरला आणि बायकोच्या तालावर पुतळीसारखा नाचायला लागला. शिदबाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण त्यांनी भावनेला आवर घातला आणि न जेवताच मांडवाच्या बाहेर निघाला. अचानक शिदबाच्या कानावर आवाज आला, शिदबा, अरे अंधार पडायला लागला, घरी जायचं नाही का? देवरामनं हाक मारली होती तसा शिदबा भानावर आला. स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत आला. भिंतीवरची चित्र पोचरा फिरताच नाहीशी व्हावीत तशी त्याच्या स्वप्नांची शृंखला नाहीशी झाली. दिवस पश्चिमेच्या क्षितिजा पल्ल्याड कधीच गुडूप झाला होता. अंधार पडायला लागला होता. अद्याप लाईट आली नव्हती.
थारोळ्यातल्या पाण्यानं त्यांनी हातपाय धुतले, विहिरीवर ठेवलेला सदरा अंगात घातला आणि घरचा रस्ता धरला. देवराम आणि शिदबा घराकडे निघाले. एव्हाना कडूस पडायला लागलं होतं. रानमाळची पाखरं घरट्याकडे परतत होती. रानोमाळ चरायला गेलेली गुरं घेऊन गुराखी गावाच्या रस्त्याला लागले होते. शिदबा आता बंगल्याच्या वास्तुशांतीतून नाही तर आपल्या शेतातून घरी निघाला होता. थोड्याच दिवसात गहू हुरड्यावर आला. ओंबीची लांबी चांगली टिचभर झाली. त्यातल्या गव्हाच्या दाण्यानं तीच लांबलेली ओंबी म्हातारवय झाल्यागत अर्धी गोलाकार वाकली गेली. पाहता पाहता ओंबीवरची कुसळं भुरकी व्हायला लागली. चारी कोपऱ्याला गहू सारखा दिसत होता. शिदबानं शेताच्या चारी कोपऱ्यानं चक्कर मारली. गव्हाच्या दांड्यावर बारकाईनं नजर टाकली. काही दांडे हिरवे तर काहींचे पिवळे झाले होते. आता गव्हाचं पाणी तोडलं पाहिजे असा विचार केला आणि गव्हाला पाणी द्यायचं बंद करून टाकलं. बघता बघता 8-10 दिवसात उन्हाचा तडाखा वाढला. ऊन वाढताच गव्हानं नव्या नवरीगत अंगावर पांघरलेला हिरवा शालू पिवळा झाला. गव्हाच्या ओंबीवर असलेली चरबट कुसळं पिंजारली गेली, वाळून गेली. शेतभर ओट्यासारखा गहू बसला होता. शिदबा गव्हाचं पीक आपल्या डोळ्यात साठवत चारी कोपरी फिरायला लागला. तेवढे चिमाजी आप्पा आले आणि म्हणाले, शिदबा, गहू काढायची घाई करावी लागा ना. वय आप्पा, गहू काढण्याला आलाय आता. हे बघ शिदबा, कधी कधी वळीचा फड शिवायला पाऊस येत असतो. मोठ्या मेहनतीने सोन्यासारखं पीक आलंय, थोडी हायगाई केली तर. नाही नाही नाही, आजच्यालाच माणसांची जुळवाजुळव करतो, पण अगोदर क्याक तड कापून आणायला लागल, त्याचा रस सुकला पाहिजे. कत्ती हाय आपल्या घरी, उद्या सकाळी पानं कापून आण. उद्याचा दिवस उन्हात तापायला टाक, म्हणजे रस मुरल. रातच्याला 4 सबाया बघून ठेव आणि एखादा गडी बी घे मागं पेंड्या बांधायला. नाही तर असं कर, रघुलाच घेऊन ये. तुझा गहू झाल्यावर आमचा बी गहू काढायला लागल ना. रघु म्हणजे चिमाजी आप्पांचा धाकटा मुलगा. दोघांचंही ठरलं. शिदबा घरी आला. लगोलग बाया बघायला गावात गेला. माळ्याची रंभाबाई, शेजारची हौसा काकू, शिंदेची पारूबाई, हिराबाई, नरवड्याची भीमाबाई, पादराची कौसाबाई अशा 6 बायकांची जुळवाजुळव करून टाकली. सकाळी कत्ती घेऊन धनगराची केकताडाची ताटी गाठली. सरासर पानं कापली. कवळीभर कापलेली पानं कापून मळ्यात नेऊन पसरून ठेवली आणि घरी आला. पाहता पाहता दिवस अस्तमानाला गेला. रात्री जेवण खावण झालं. सकाळी लवकर मळ्यात जावं लागणार होतं. शिदबाला रावनं अंथरूण टाकून दिलं. शिदबा अंथरुणावर आडवा झाला. तेवढ्यात यमुनाबाई शिदबाजवळ येऊन बसली आणि म्हणाली, शिदबा, आता उन्हाळा लागलाय, जावा पाहुण्यांकडं, तारीख धरून टाकाय पाहिजे. आई, एवढा घरात घातला ना का त्याच कामाला लागतो बघ. आजीचं आणि बापाचं बोलणं रावनं ऐकलं. आपल्या ताटात वाढून घेतलेली भाकरी खाता खाता त्या मायलेकरांचं बोलणं कान देऊन ऐकायला लागली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एक गोड शिरशिरी पायापासून थेट मस्तकात सरसरत गेली. तिने उगीचच खांद्यावरचा पदर सावरला, आपल्या छातीवर घेतला आणि मुकाट्यानं एक एक घास चावत त्यांचं बोलणं कान टावकारून ऐकायला लागले. हे बघ शिदबा, चिमाजी आप्पामुळं चांगलं थळ मिळालंय. आता लय उशीर करून चालणार नाही बाबा. नाही नाही, आता कशाला थांबायचं, आता थांबून जमणारच नाही. एकदा उरकून टाकलं म्हणजे डोईवरचं वजं उतरून जाईन रे. ग पण मी कुठं नाही म्हणतोय आणि मला कळत नाही का. अरे बाबा, तसं नाही, पोरीची जाते रे. आबाद सगळं व्हाय पाहिजे. उद्या काय बी शिंग फुटत्यात. लगीन जमल्यावर लांबणीवर टाकून नाही चालत. बरं आई, तू आता जाऊन झोप, उद्या बाया येते आणि गहू काढायला. शिदबानं आईला झोपायला जायची सूचना केली. यमुनाबाई झोपायला निघून गेली. रावनं घरातली आवरावर केली. दीपक आधीच जेवून झोपला होता आपल्या आजीच्या शेजारी. त्याच्या शेजारी रावनंही आपला अंथरूण टाकलं, धरणीवर अंग टाकलं आणि विचार करायला लागली. आज आपला बाप आपली किती काळजी घेतो. बाईचा पती गेल्यावर मुलाबाळासाठी बाई आयुष्यभर रांडपणानं घालवते. आपल्या मन भावनांना आवर घालते, पण इथे उलटं झालं होतं. अर्ध्या आयुष्यात पत्नी गेली, पण आपल्या बापानं दुसरी बायको करायचा मनात विचारसुद्धा आणला नाही. बाईऐवजी पुरुषसुद्धा रांडपण घालवू शकतात हे आपल्या बापानं दाखवून दिलं. हा विचार तिच्या मनात आला आणि आई गेल्यानंतरचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला.
दवाखान्यातनं सिंधूचा मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये टाकून ॲम्ब्युलन्स गावाच्या दिशेने निघाली. राऊ, माळ्याची रंभा प्रेताजवळ चिकटून गाडीत बसल्या होत्या. राऊला रडं आवरत नव्हतं. ती राहून राहून हुंदके देत होती. रंभा राऊला आपल्या कुशीत घेतल्यागत आपल्या जवळ ओढून धरत होती. तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण काही केल्या राऊ रडायचं थांबत नव्हती. पुढे चिमाजी आप्पा ड्रायव्हरच्या शेजारी बसून होते. ए पोरी, अगं शांत राहा, रडू नको, येड्यावानी कशाला करती, असं अधूनमधून बोलत होते आणि ॲम्ब्युलन्स रस्ता कापत गाव जवळ करत होती. दुसऱ्या गाडीत शिदबा गावातल्या 4 चौघांच्या मध्ये बसून मागोमाग येतच होता. आज राऊवर आभाळ कोसळलं होतं. तिचं मायेचं छत्र हरपलं होतं. पुन्हा आई बघायला मिळणार नव्हती. दीपकची काळजी घ्यायला आई दिसणार नव्हती. आपल्या आयुष्यात तिने आईची अनेक रूपं बघितली होती. संस्कृतीची शिकवण देणारी आई पहिली होती. चूक झाल्यावर रागवणारी आई पहिली होती. चालीरीतीचं ज्ञान देणाऱ्या गुरुच्या रूपात तिने आई अनुभवली होती. विनाकारण राऊला त्रास देणाऱ्या समाजाशी भांडण करून राऊची बाजू घेणारी पाठराखणीच्या रूपात तिने आई पाहिली होती. मनाजोगतं काम केल्यावर शाबासकीची थाप देणारी प्रेमळ आई तिने पाहिली होती. संकटाला धीरानं सामोरं जायला शिकवणाऱ्या गुरुच्या रूपात तिने आई बघितली होती. तिची काळजी करणारी आईसुद्धा तिने पाहिली होती. ही अशी कितीतरी रूपं तिच्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत होती. ती सगळी रूपं काही क्षणात नाहीशी झाली होती. आई म्हणजे घरातल्या घरात गजबजलेलं गाव होतं. ते गावच आता उद्ध्वस्त झालं होतं. आता प्रेमानं आपल्या पाठीवर कोण हात फिरवणार? संस्काराचे धडे आपल्याला कोण देणार? आईची मायेची ऊब होती. प्रेमाचा खळाळ असणारी नदी होती. जीवनाचा आधारवड होती. एकदाची ॲम्ब्युलन्स गावच्या गावकुसाला लागली. गावच्या गावकुसाला पाखरांच्या थव्यासारखे माणसांचे टोळकेच्या टोळके बसलेले होते. सिंधू मरण पावल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली होती. बाया बापड्या आणि पुरुष माणसं चातक पक्ष्यासारखी प्रेत गावात कधी येतं याची वाट बघत होती. ॲम्ब्युलन्स गावच्या गावकुसाला लागल्याची चाहूल लागता जमलेले टोळकी भराभरा शिदबाच्या घराकडे निघाली. घराघरात बसलेली माणसं वारुळातनं मुंग्या बाहेर पडाव्यात तशी बाहेर पडली. शिदबाच्या घराकडे माणसांची रांग लागली. या दुःखद घटनेची प्रत्येकाला चुटपुट लागून राहिली होती. प्रत्येकजण हळहळत होता. ॲम्ब्युलन्स घरापुढे उभी राहिली. यंत्रासारखी माणसांची हालचाल झाली. शिदबा मागच्या गाडीतनं उतरला आणि तडक आपल्या आईकडे धावत निघाला. पण लोकांनी त्याला मध्येच अडवलं. गावातल्या मंडळींनी अंत्यविधीची तयारी आधीच करून ठेवली होती. ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. माळ्याची रंभा आणि तिच्याबरोबर राऊ खाली उतरली. पळत जाऊन तिने आपल्या आजीच्या गळ्यालाच मिठी मारली. मोठा हल्लकल्लोळ झाला. रडारडीनं संपूर्ण आसमंत भरून गेला. शिदबानी तर उभ्या उभ्या आपलं अंग टाकून दिलं. राऊने मग दीपकला बघितलं. मोठा हंबरडा फोडत ती तिथनं धावली आणि तिने दीपकलाच मिठी मारली. दीपक 10-12 वर्षांचा, पण तसा लहानच. त्याला आता कळायला लागलं होतं. तो खूप घाबरला. तेवढ्यात रंभा पुढे झाली. दीपकला राऊच्या मिठीतून सोडवत बाजूला नेलं. यमुनाबाईचे तर हाल बघवत नव्हते. ती जमिनीवर डोकं आपटत होती. तोंडात माती घालत होती. काही बाई बोलून देवाला दोष देत होती. आकांड तांडव करत होते. काही बायका यमुनाबाईंना आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. अंत्यविधी करून सगळी माणसं पुन्हा माघारी आली. 10वा झाला, 13वा झाला. 13व्यासाठी 13 सुवासिनींना जेवायला घातलं आणि दुपारच्याला 10-5 माणसं लिमताच्या सावलीला बसली. शिदबाचा दुःखाचा भर काहीसा ओसरला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, शिदबा आता झालं गेलं, इसरून जा. जे व्हायचं होतं ते झालं. आपण सगळे उपाय केले पण आपल्या हाताला यश नाही आलं. तसा एंक्या रामोशी म्हणाला, अरे या 2 पाखरांकडं बघ, उगा दुःख करत बसून जमणार नाही बाबा. त्यांचं चाललेलं बोलणं राऊ घरातनं ऐकत होती. तिचं काही लक्ष घरातल्या बायका माणसांकडे तर काही लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या ह्या माणसांकडे होतं.
शिदबा मान खाली घालून बसला होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नव्हतं. त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा सारख्या वाहत होत्या. धोतराच्या सोग्यानं तो सारखा पुसत होता. त्यावर चिमाजी आप्पा म्हणाले, शिदबा, आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे बरं का. डोळे पुसत शिदबा म्हणाला, कसला निर्णय आप्पा? ए बघ शिदबा, लय मनाला लावून घेऊ नका, पण अजून तुझी पोरं लहान आहेत. राहू आता थोड्या दिवसात लगीन करून जाईल. दीपकला खाऊ पिऊ घालायला, त्याचं दुखणं खुपणं बघायला, घरात एखाद्या बाई माणसाची गरज लागन तेव्हा म्हणतो, हे बघा आप्पा, तुम्ही दुसरं काय बी सांगा, दुसरी बायको करायचं सांगू नका मला. अरे पण मग ह्या लेकरांना कोण बघन? तुझी आई म्हातारी झाली, तिच्याच्यानं कण निघाल का? हे बघा, दुसरी बायको करणं अवघड नाही आहे, पण ती केल्यावर यांना सांभाळण्यापरीस त्यांची आवाळ होईल. त्यांची आबाळ झाली ना तर माझी सिंधू मला कधी माफ नाही करणार. हे बघ शिदबा, तुझ्या भावना समजू शकतो मी, अरे पण अजून किती आयुष्य जायचं आहे तुझं? हे बघ, बाई माणूस घरात असल्या बेगर घराला शोभा नाही. तुझी आई अशी किती दिवस तुला साथ देणार रे? घरात बाई माणूस असल्या बेगर घराला घर पण नसतं. शिदबा आपल्या भूमिकेवर ठाम राहत म्हणाला, आप्पा, काय फरक पडत नाही. आज ना उद्या दीपक मोठा होईल, तेव्हा येईन की घरात बाई माणूस. माझ्या रावकडं आणि दीपककडं बघून मला सगळं आयुष्य घालवायचे. मला नका बळजबरी करू. माझी सोन्यासारखी पाखरं मी कवा दुःखी होऊ देणार नाही. शिंदू गेली असली तरी मीच त्यांचा बाप आणि मीच त्यांची आई होईन. पण घरात बायकोच्या रूपानं त्यांची हिडीस फिडीस करणारी आणायला नका सांगू. जगाचं बघतोय की बी, घरात दुसरी बाई आली की लेकरांची हाल अपेष्टा ठरलेलीच. तसं देवराम म्हणाला, अरे पर सगळ्या बायका नसतात त्याच्या. मग एंक्या रामोशी म्हणाला, अरे मला बी दुसरी बायको आहे ना, गडी माणसानं दाबून धरला नका होतंय सगळं. नाही नका, मला नका गळ घालू. मग आयुष्य मला एकट्याला माझ्या पाखरांसाठी घालवायचे. मी जीवाचं रान करलं त्यांच्याकरता. अखेर सगळ्यांचा नाईलाज झाला. एक एक करून सगळे निघून गेले. हे सगळं दृश्य राऊच्या नजरेसमोर जसंच्या तसं उभं राहिलं होतं. आपल्या बापानं आपल्यासाठी किती मोठा त्याग केला आहे. सगळं आयुष्य आपला बाप वनवाशासारखा काढतोय. भीष्माचार्यांसारखी त्यांनी एक प्रकारे भीष्म प्रतिज्ञाच केली होती. राऊचे डोळे भरून आले. पांघरुण तोंडावर घेऊन तिने डोळे पुसले. विचारांच्या तंद्रीत तिला डोळा कधी लागला हे कळलंच नाही. काही वेळ होतो न होतो तोच ओळखीचा आवाज कानावर आला. कुणीतरी राऊला हाक मारली. राऊ उठली, दरवाजाच्या बाहेर आली. अंगणात एक बाई माणूस घराकडे पाठ करून उभी होती. नवी कोरी साडी नेसली होती. राऊ दरवाज्यात आली आणि राऊनं आवाज दिला, कोण आहे? कोण पाहिजे तुम्हाला? तशी त्याच अवस्थेत उभं राहत ती बाई म्हणाली, अगं मला एवढ्या लवकर विसरली? मला ओळखलं नाही वय? राऊ जास्तच गोंधळली आणि म्हणाली, अगं पण मला सांगशील का नाही कोण आहे तू? आणि तिकडं तोंड करून तोंड लपवून का उभी राहिली तू? काय पाहिजे बाई तुला? अगं लय दिवस झाले तुमची भेट नाही. तुझं लग्न जमलंय ना बाया? तोंड लपवलेली बाई बोलली. तशी राऊ जास्तच गोंधळली आणि म्हणाली, अगं पण तू हाय तरी कोण? तुझा आवाज ओळखीचा वाटतोय. तिने तोंड फिरवलं, राऊकडे केलं. दुसरी तिसरी कोणी नाही, प्रत्यक्ष सिंधूच तिला भेटायला आली होती. आपल्या आईला बघताच राऊ म्हणाली, आई कुठं गेलती की इतका दिस? आम्ही तू गेल्यापासून कशी पोरकी झालोय बघ. सिंधू फक्त राऊकडे बघत उभी राहिली. तिच्या कपाळावर ते ठसठशीत कुंकू, हातात हिरव्या बांगड्या, अंगावर नवी कोरी हिरव्या रंगाची साडी. निश्चल उभी राहिलेली आपली आई बघताच राऊ म्हणाली, आई बोल की, का बोलत नाही? तशी सिंधू म्हणाली, राऊ, महादीपक कुठे आहे ग? अगं आई तो झोपलाय, दिवसभर लय दमलाय, विश्रांती घेतोय. राऊ सिंधूला म्हणाली. तशी सिंधू म्हणाली, हे पोरी त्याच्यावर ध्यान ठेव. पण आई मला सांग, तुला कोणी सांगितलं माझं लगीन ठरलंय? अगं पोरी, आई आहे मी तुझी. कुणी मला सांगितलं नाही तरी उघड्या डोळ्यांनी बघते मी सगळं. लगीन झाल्यावर मी केलेले संस्कार विसरायचे नाहीत बरं. म्हणजे आई तू नाही येणार लग्नाला? अगं येईन ना, का नाही येणार? माझ्या पोरीचं लगीन म्हणल्यावर मला आल्या बिगर कसं होईन? हां, येते हां आता मी.
आई थांब की, मला एकदा तरी तुझ्या कुशीत घे. नाही ग नाही, फकस्त माय दीपकला जीव लाव. असं म्हणून ती अदृश्य झाली. तशी राऊ मोठ्यानं ओरडली, आई थांब ना आई, आई थांब की, अगं आज काय करते आई थांब की. राऊच्या ओरडण्यानं यमुनाबाई जागी झाली. दीपक उठून बसला. यमुनाबाईनं राऊला उठवून जागं केलं. उठून बसताच राऊ हमसून हमसून रडायला लागली. यमुनाबाईनं तिची समजूत काढली आणि परत तिला झोपायला लावलं.